साठी हा आनंदाचा दिवस आहे असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाहीये, कारण आपला देश आता चौथा देश म्हणून पुढे आलेला आणि हा अंतरिक्ष शक्ती असणारा हा भारताचा देश, भारताचा उदय झालाय। अंतराळात क्षेपणास्त्राच्या सहाय्याने आपण सॅटेलाइट पाडलेलं आहे। 300 किलोमीटर अंतरावर असणारा सॅटेलाइट अवघ्या 3 मिनिटांमध्ये पाडलेलं आहे। आतापर्यंत आपण खरं तर राजकीय नेत्यांच्या या सगळ्या प्रतिक्रिया ऐकलेल्या आहेत, परंतु जनतेची मतं काय आहेत, जनतेला काय नेमकं वाटतंय या ऑपरेशन हे जे राबवल्यानंतर मिशन शक्ती सक्सेसफुल झाल्यानंतर ते देखील आपण जाणून घेऊया। आज खरं तर आज गौरवाचा दिवस आहे, सर्व भारतीयांसाठी आज अभिमानाचा दिवस आहे। कारण आज आपण 3 मिनिटांमध्ये सॅटेलाइट जो आपला उपग्रह बाहेर असतो तेव्हा आपण मिसाईलद्वारे आपण 3 मिनिटात त्याला टार्गेट केलेलं आहे। याचा अर्थ असा होतो की आपल्यावरती हेरगिरीसारखे पण उपग्रह जर असतील तर त्यांना सुद्धा आपण ताबडतोब उत्तर देऊ शकतो। हे ह्या दृष्टीने आपण आज पूर्ण आपण ते मोदी सरकारने चांगला काम केलेलं आहे। एवढ्या वर्षे काँग्रेसनी काही पाकिस्तान विरोधात कार्यक्रम राबवला नाही आहे। मोदी सरकार आलेला, मोदी एक डिसिजन मेकर नेतृत्व करतोय आणि आम्ही सदर मुस्लिम समाजाची लोक पण नरेंद्र मोदीच्या पाठीशी आहो आणि नरेंद्र मोदींनी खंबीर पुढचे पण 5 वर्षे पंतप्रधान त्यांना भेटावे ही आमची लोकांची मागणी आहे आणि लोकांनी त्यांना निवडून आणावी ही आमची लोकांची संघटना त्यांच्या बाजूशी आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर एक गौरवशाली वस्तू आहे। देशासाठी हे चांगलं काम केलेलं आहे नरेंद्र मोदीजींनी आणि खरोखर यापूर्वी जे कोणी केलं नाही ते देशहिताचं काम नरेंद्र मोदीजींनी केलेलं आहे। सर्व जनता यासाठी संपूर्ण खुश आहे। यासाठी निवडणुकीचा फायदा नक्कीच होणार आहे, कारण जो काम पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केलेला आहे तो यापूर्वीच्या कुठल्याही सरकारने केलेला नाही। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।